वार शनिवार, वेळ रात्री साधारण 10ची, ठिकाण व्हाईट हाऊस. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, उपाध्यक्ष JD व्हॅन्स आणि सगळं मंत्रिमंडळ करस्पॉन्डन्स हॉलमध्ये डिनर करत असत. एकीकडे इराणसोबत अमेरिकेचे संबंध तणावपूर्ण असताना ही डिनर पार्टी विशेष मानली जात होती. परंतु याच पार्टीत अक्रीत घडलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर बॉम्ब पडले व त्यानंतर अंधाधूंद गोळीबाराचा आवाज झाला. काही सेकंदात सिक्रेट सर्व्हिस एजन्सी व कमांडो सतर्क झाले व त्यांनी थेट व्यासपीठाकडे धाव घेतली. तातडीने डोनाल्ड ट्रम्प व इतर अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. एका संशयिताला ताब्यात घेतलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी जगभरात पसरली. अर्थात ट्रम्प यांच्यावर थेट हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. तर यापूर्वी निवडणुकीच्या प्रचार रॅलीतही त्यांच्यावर थेट गोळीबार झाला होता. त्यावेळी त्यांच्या कानाला खेटून गोळी गेली होती. आताही ते थोडक्यात बचावल्याचे वृत्त आहे. आता ही घटना नेमकी काय आणि घडलंय काय हेच आपण सविस्तर पाहूया. नमस्कार, मी मैथिली आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, जगभरातील घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. वॉशिंग्टन DC येथील हिल्टन हॉटेलमध्ये व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डन्स डिनर आयोजित करण्यात आलं होतं. या डिनरमध्ये सहसा उपस्थित नसणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी मात्र उपस्थितीत होते. व्यासपीठावर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही होत्या. डिनरपूर्वी आपल्या सहकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते मंचावर गेले. ते भाषण करत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला. एका मोठ्या स्फोटाचाही आवाज आला. सुरक्षा यंत्रणाही लागलीच व्यासपीठाचा ताबा घेत ट्रम्प व इतर महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा साखळीत सुरक्षित स्थळी हलवले. हा डिनर अत्यंत प्रतिष्ठित कार्यक्रम होता, परंतु तरीही तेथे गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेच्या वेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यही कार्यक्रमात उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणाही त्यांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. सर्व वरिष्ठ नेते सुरक्षित आणि सुखरूप असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली. घटनेच्या सुमारे 1 तासानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर केले की संशयित हल्लेखोराला पकडण्यात आले आहे. हल्लेखोराची ओळख कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याचा 31 वर्षीय कोल थॉमस अशी पटली आहे. आता या कोल थॉमसने हा हल्ला का केला याचा तपास सुरू आहे. शिवाय तोच हल्लेखोर आहे का हेही पुढच्या काही तासातच समोर येणार आहे. ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणाची प्रशंसा केली आणि लिहिले की त्यांनी जलद आणि धैर्याने कारवाई केली. त्यांनी असंही म्हटले आहे की कार्यक्रम सुरूच राहावा अशी त्यांची इच्छा आहे, परंतु अंतिम निर्णय कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा घेतील. अशा घटनेमुळे एवढ्या मोठ्या आणि कडक सुरक्षा असलेली कार्यक्रमातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्हाईट हाऊस करस्पॉन्डन्स डिनरला देशाचे सर्वोच्च नेते आणि अधिकारी उपस्थितीत असतात, त्यामुळे कोणतीही चूक गंभीर मानली जाते. परंतु तरी बॉम्ब हल्ला किंवा गोळीबार झाल्याने या सुरक्षेविषयी चिंता वाढल्या आहेत. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ कारवाई केल्याने एक मोठी दुर्घटना टळली. नेमकं काय झालंय आणि सुरक्षेत काही त्रुटी राहिल्या होत्या का याचा तपास आता सुरू झाला. या कार्यक्रमात राजकीय नेते मंडळींसोबत काही पत्रकार क्षेत्रातील मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तीही उपस्थितीत होते. आता या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू झाली आहे. जो संशयित ताब्यात घेतला गेलाय त्याचा फोटोही व्हायरल झाला. अर्धनग्न अवस्थेत सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यात त्याला पालथ झोपवण्यात आलंय. परंतु या प्रकरणे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.